हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर कसं आहे माहितीये का, आज तुमच्या सोबत ना मी थोडस म्हणजे जे काही आपलं लेडीजचं खरोखर आयुष्य आहे त्याच्याबद्दल थोडस शेअर करणार आहे. तुम्हाला जर बघायला आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, आवडला तर लाईक करू शकता. तर आपल्याला लेडीजला कायम ना असं वाटत असते बघा, आपलंच आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे, आपलंच आयुष्य म्हणजे असं थोडं इतरांपेक्षा वेगळं आहे, काही तर थोडंसं कमतरता आहे आपल्या आयुष्यात. तर आज त्याच्याविषयी मी व्हिडिओ बनवला आहे. तर ते का होतंय माहितीये का, मी तुम्हाला थोडंसं सांगते त्याच्याबद्दल. तर आपल्याला असं का वाटते, कारण आपण ना प्रत्येकाचं आयुष्य जवळून तेवढं पाहिलेलं नसतंय. आपलं जेवढं आपण स्वतः जवळून पाहतो ना तेवढं इतरांचं आपण पाहिलेलं नसते. तर आपल्याला असं वाटतं की माझ्याच आयुष्यात काहीतरी कमी आहे, मी इतकं सगळं केलं तरी मला कुठंतरी यश कमी पडतंय असं आपल्याला वाटत असते. आणि आपण ना कायम जास्त यशाची अपेक्षा ठेवली ना तर आपलं असंच होत राहते. तर आपलं कसं आहे माहिती का, आपण लेडीज कसं करतो, शरीराकडे जास्त आपल्या लक्ष देत नाही, तब्येतीकडे लक्ष देत नाही, आपल्या राहणीमानाकडे सुद्धा आपण लक्ष देत नाही. आणि त्याच्यानंतर मग त्याचा एक दिवशी परिणाम होत असतोय आपल्या म्हणजे मानसिकतेवर. त्यामुळे ना आपण आपल्याला कधीही एकदम व्यवस्थित आणि एकदम म्हणजे असं मेंटेन थोडंसं जेवढं होता होईल तेवढं. आता आपल्या वयानुसार आपण एवढं तर काही मेंटेन राहू शकत नाही, पण होता होईल तेवढं केलं पाहिजे असं मला वाटते. तर मेंटेन ठेवायचं म्हणजे नक्की काय करायचं, असा प्रश्न असला ना तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर सकाळी जो काय थोडासा आपला इतरांना आपण नाश्ता बनवून देतो, मुलांना किंवा घरच्यांना आपल्या यांना नाश्ता बनवून देतो ना, तर स्वतः सुद्धा थोडासा नाश्ता केला पाहिजे, काहीतरी फळ वगैरे खाल्ले पाहिजे. नाहीतर मग ते लगेचच आपल्याला ना असा आपली सगळी घराची जबाबदारी आपल्यावर असते ना, मग ते लगेचच जाणवते की बाबा कुठं तर म्हणजे शरीरात कमतरता. नंतर आपलं ना एकतर वजन कमी होणं, एकतर वजन वाढणं, याच्यामुळे पण तसं होते. तर आपण आपल्या शरीरातलं बदल समजून घेतला पाहिजे. मला असं वाटतं काय होतंय नेमकं आपल्याला, म्हणजे शरीर वाढल्यामुळे होतंय की कमी झाल्यामुळे होतंय. तर होता होईल तेवढं थोडंसं स्वतःला वेळ दिला पाहिजे. जी काय हालचालीची कामं आहे ती तर आपण करतो, पण तो व्यायामाचा भाग नाही, थोडासा व्यायाम केला पाहिजे. तर जेवल्यानंतर एक दोन तरी चक्रा म्हणा किंवा थोडंसं फिरणं, हे सगळं आपण स्वतःसाठी केलं पाहिजे. जी गोष्ट करून आपल्याला छान वाटते अशा गोष्टी आपण केलं पाहिजे. कारण आपण जर स्वतः खुश असले ना तर सगळे खुश होतात, घरातल्याला आपण खुश करू शकतो. आणि दुसरी गोष्ट काय माहितीये का, आपण घरातल्या सगळ्यांना खुश करायला जातो, पण त्याच्यानंतर आपण आजारी पडलं तर त्यांचं कोण बघणार आहे मग, असं पण होतंय. त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपल्याला जर समजा घरामध्ये फ्रेश वाटत नाही, अजिबात मन फ्रेश वाटत नाही किंवा काही करायची इच्छा होत नाही, तर याच्यासाठी फक्त आपण ना स्वतःसाठी जास्त वेळ आपल्याला कमी पडतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि स्वतःला म्हणजे जे आवडते त्या गोष्टी थोड्याशा केल्या पाहिजेत. कुठं एखादं पर्यटन स्थळ असलं म्हणा, तिथं आपण फिरलं पाहिजे, फिरून आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर ते कुठल्या तर मंदिरात गेलं पाहिजे जिथं आपल्याला शांत, कुठल्या स्वामींच्या म्हणा, कुठं कुणाला कसं आवडते तसं, तर तिथं जाऊन आपलं मन फ्री केलं पाहिजे, तिथं जाऊन शांत बसलं पाहिजे. आणि एकदम म्हणजे जोपर्यंत आपल्या मनातला सगळा थकवा किंवा मन शांत एकदम वाटत नाही ना तोपर्यंत तिथं निवांत बसायचं मंदिरामध्ये. बघा तुम्हाला नक्कीच एकदम फ्रेश आणि शांत वाटते. आणि जर एखाद्याला मंदिरामध्ये बसायला आवडत नसेल, कुठं म्हणजे जास्त फिरायचं, जिथं जाऊन आपल्या मनाला एकदम शांतता लागते, मन एकदम असं एकदम फ्रेश होतंय, तिथे जाऊन बसायचं. म्हणजे एखाद्या बगीच्यामध्ये वगैरे निसर्गाच्या वातावरणामध्ये, निसर्गाच्या सानिध्यामध्ये कोणाकोणाला बसायला आवडते. तर माझं तसं आहे. तर मी स्वतःचे जे काय आपले पर्सनल अनुभव आहे ते तुमच्यासोबत सगळं शेअर करते. तर आपल्याला ना जेवढं आपण निसर्गाच्या सानिध्यात राहू ना तेवढा आपल्याला म्हणजे आनंद भेटते. म्हणजे जास्त आजकाल कसं आहे माहिती का, गर्दीमुळे माणसाची एकमेकांची असं संवाद कमी झालाय. पण कसं होतंय, आपण जेवढं निसर्गाच्या सानिध्यात राहू ना तेवढं आपल्याला कोणाची असं जास्त कमतरता भासत नाही. आणि तेवढं आपल्याला निसर्गाबद्दल एक आपुलकी किंवा प्रेम किंवा ते निसर्गापासून आपल्याला काय फायदे येते ते सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवायला लागते. आणि आपल्या शरीराची किंवा मनाची काळजी आपण व्यवस्थित घ्यायला सुरुवात करतोय असं मला वाटते. तर त्याच्या कसं आहे माहिती का, घरातल्या जबाबदाऱ्या पार पडता पडता आपण ना आपलं स्वतःचं आयुष्य जगाचं लेडीज विसरून जाते. आणि मग दुसऱ्याने जर आपल्याला सांगितलं ना तर मग आपल्याला थोडंसं वाईट वाटते की माझं खरंच असं आयुष्य झालंय का. तर आपण कधी ना आपलं आत्मनिरीक्षण नाही केल्यामुळे आपल्यावर खरं तर ही परिस्थिती आलेली असते. आपली काय याच्यामध्ये चुकी आहे असं मला वाटत नाही. कारण लेडीजचं ना सगळ्या म्हणजे भरपूर लेडीजचं आयुष्य ही आपल्या फॅमिलीसाठी वेळ देण्यात जास्त जाते ना. तर त्याच्यामुळे आपल्याला कसं होतंय
माहिती आहे का, एवढं आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ भेटत नाही. त्यामुळे ही नवीन नवीन प्रॉब्लेम आपल्याला होत असते. तर म्हणजे काय, आपल्या शरीराच्या बाबतीत जेवणाकडे लक्ष नाही द्यायचं, प्रोटीनयुक्त पदार्थ आपण खात नाही आणि जास्त म्हणजे असं हे जास्त व्यायाम वगैरे करायचा नाही. तेवढा व्यायाम करायच्या वेळेत माझं एवढं एवढं काम होईल असं आपल्याला वाटते. त्याच्यामुळं आपण कसं आपल्या फॅमिलीसाठी जास्त वेळ आणि स्वतःसाठी कमी वेळ दिला की मग अशी परिस्थिती आपल्यावर येते. तर आपण ना स्वतःसाठी थोडीशी जास्त प्रायोरिटी राहिलं ना आपण, तर आपल्याला पण स्वतःला फ्रेश होतंय आणि आपल्या चेहऱ्यावरती दिसून येते की बाबा आपण आतून फ्रेश आहोत. हे आपल्याला ना स्वतःला आपल्याला जाणवलं पाहिजे. तर आपण एकदा दोनदा आपलं आत्मनिरीक्षण केलं पाहिजे, आरशात बघितलं पाहिजे की बाबा काय आपल्यात नेमकं कमी पडलेलं आहे आपल्या शरीरात. म्हणजे आपण स्वतःकडे लक्ष देत नाही. हे आपण ज्यावेळेस आपल्याला नीट व्यवस्थित बघतच नाही तर आपल्याला समजणार कसं ना. तर मग थोडासा वेळ काढला पाहिजे आणि बघितलं पाहिजे, आपल्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे. मग फॅमिलीकडे पण ऑटोमॅटिक आपलं व्यवस्थित होऊन जातंय. तर असा होता आजचा